नमस्कार मित्रांनो, क्राईमच्या जगात अशा काही घटना घडतात ज्या ऐकून माणुसकीवरून विश्वास उडतो. नुकतंच छत्रपती संभाजीनगरमधून एक अशीच हृदयदायक आणि तितकीच धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. एका विवाहित व्यक्तीच्या प्रेयसीने त्याच्याच घरात घुसून पत्नीचं अत्यंत निघृणपणे हत्या केली. ही एक केवळ हत्या नव्हती, तर एक सूड घेण्याची वृत्ती होती. या हत्येसाठी तिने प्लॅन ए असला तर प्लॅन बी सुद्धा तयार करून ठेवला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा थरार आणि त्यामागील प्रेमसंबंध आणि त्यासोबतच या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या घटनेतून समाजाला खूप काही शिकण्यासारखं आहे. हे प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील. तेथील रहिवासी महेंद्र सोनपेटकर यांचा स्वतःचा एक छोटासा कारखाना आहे. घटनेचं मूळ 20 वर्ष मागे जातं. 2009 मध्ये शैला सुनील सोनार नावाची महिला महेंद्रच्या कारखान्यात कामाला लागली. सुरुवातीला कामापुरती असलेली ओळख हळूहळू जवळीकतेमध्ये बदलत गेली. मात्र हे प्रेमसंबंध विवाहबाह्य होतं, कारण दोघेही आपापल्या संसारात होते. 2011 नंतर या नात्यात मिठाचा खडा पडला आणि त्याच्यात वाद सुरू झाले. महेंद्रने शैलापासून दूर राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण शैलाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. तिने महेंद्रला अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार अशा धमक्या देऊन तिने महेंद्रकडून तब्बल 36 लाख रुपये गंडवले होते. 2024 उजाडलं आणि महेंद्रने आता शैलाला पैसा देण्यास पूर्णपणे नकार दिला. त्यामुळे संतापलेले शैलाने एप्रिल-मे 2024 मध्ये वाळूज MIDC पोलीस स्टेशनमध्ये महेंद्रच्या विरोधात गंभीर तक्रार दाखल केली. तिने आरोप केला की महेंद्रने लग्नाची आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार आणि कामाच्या ठिकाणी तिला इजा पोहोचवल्या. या कायदेशीर कारवाईमुळे महेंद्रच्या घरापर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं. तिची पत्नी साधना आणि आई केसरबाई यांना या सर्व गोष्टी समजल्या. साधना आणि शैला यांच्यात यावरून अनेकदा वाद झाले. साधना आपला अपमान करते हा राग शैलाच्या मनात घर करून बसला होता आणि याच रागाने तिने साधनाचा काटा काढण्याचं ठरवलं. आता येऊया 22 एप्रिलच्या त्या थरकाप आणणाऱ्या दिवसावर. सकाळी 10 वाजल्याची वेळ होती. महेंद्र नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मुले देखील शाळेमध्ये गेली होती. घरात फक्त साधना आणि त्यांची सासू केसरबाई होत्या. शैला सोनार पूर्ण तयारीनिशी त्यांच्या घरी पोहोचली. घरात शिरताच सर्वात आधी लोखंडी गेटला आतून कुलूप लावली. साधना बाहेर आली. तिने विचारलं, तू इथे कशाला आलीस? ती महेंद्रला फोन लावू लागली. तितक्यात शैलाने तिच्या पर्समधून एक विदेशी बनावटी रिव्हॉल्वर काढून साधनावर रोखली. जेव्हा ती ट्रिगर दाबणार होती तेव्हा सासू केसरबाईने मोठी हिंमत दाखवली. त्याने शैलाच्या हातातून ती हिसकावून खिडकीबाहेर फेकून दिली. पण शैलाने प्लॅन बी तयार ठेवला होता. तिने लगेचच आपल्या पर्समधून पेपर स्प्रे काढला आणि दोघींच्या डोळ्यावर फवारला. डोळ्याची आग होत असताना सोबत आणलेला चाकू काढला आणि साधनावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. साधना जीव वाचवण्यासाठी गेटकडे धावली, पण शैलाने मागून तिच्या पाठीत चाकू खुपसून तिला खाली कोसळवलं. क्रूरतेची सीमा ओलांडत शीलाने तिला ओढत हॉलमध्ये आणले आणि तिच्या डोक्यावर, मानेवर, पोटावर असंख्य वार केले. साधनाचा जागीच मृत्यू झाला. शेजारच्यांना आरडाओरडा ऐकून काहीतरी अघटित घडत असल्याचं जाणवलं, पण दार आतून लावलेलं होतं, त्यामुळे त्यांना पोलिसांना तातडीने बोलवावं लागलं. पोलिसांना येताना पाहून शैला घाबरली. रक्ताने माखलेला चाकू धुतला आणि स्वतःला काही जखमा करून घेतल्या आणि ओढणीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी दरवाजा तोडून आत शिरत तिला ताब्यात घेतलं. सध्या शैला सोनार पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पिस्तूल, चाकू आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. प्राथमिक तपासातून असं समोर आलं आहे की ही हत्या केवळ रागातून नाही, तर पैशाच्या लालसेतून आणि सूडबुद्धीने करण्यात आली आहे. पोलीस आता हे तपासत आहे की शैलाकडे ही रिव्हॉल्वर कुठून आली आणि या कटात आणखी कोण कोण सामील आहे. एका विवाहबाह्य संबंधाचा शेवट इतका भयानक होईल असे कोणालाही वाटले नव्हते. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा नाश झाला आणि एका महिलेचा जीव गमवावा लागला.
मित्रांनो, ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते. अनैतिक संबंध आणि त्यातून निर्माण होणारा द्वेष माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतो. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय? गुन्हेगारीला कोणती शिक्षा मिळायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितींच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.